एकाच भेटीत पंढरपूरच्या विकासासाठी दोन मोठ्या मागण्या. उपमुख्यमंत्री शिंदे समोर नगरसेवक संजय बंदपट्टेंची आक्रमक भूमिका. पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा करत नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेऊन शहराच्या विकास आणि आरोग्य सुविधांशी संबंधित दोन महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरासाठी 2 नवीन जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्याबरोबर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासाठी MRI मशीन मंजूर करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंदपट्टे यांनी नगरपालिकेवर जेसीबी भाड्याचा पडणारा वाढता आर्थिक बोजा अधोरेखित केला होता. शहरातील गटारींची सफाई, अतिक्रमण हटाव, रस्ते दुरुस्ती, आपत्कालीन कामे आणि विविध विकास कामांसाठी वारंवार खासगी जेसीबी भाड्याने घ्यावे लागत असल्याने पालिकेच्या निधीवर मोठा ताण येत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले होते. याच मागणीचा पाठपुरावा करत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरपालिकेसाठी 2 नवीन जेसीबी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. याचबरोबर पंढरपूरच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्नही बंदपट्टे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच तालुक्यातील आणि परिसरातील हजारो नागरिक उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवावर अवलंबून आहेत. मात्र रुग्णालयात MRI मशीन नसल्यामुळे मेंदू मणका अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर आजारांच्या तपासणीसाठी रुग्णांना सोलापूरसह इतर शहरांकडे धाव घ्यावी लागते. यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि उपचारांचा अमूल्य कालावधी वाया जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. पंढरपूरसारख्या धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील शहरात MRI मशीन उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण भागातील रुग्ण आणि लाखो यात्रेकरूंना तातडीची व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभागृहात आवाज उठवूनच न थांबता तो थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही निवेदने स्वीकारून संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.